प्रत्येक स्त्रीला आपले केस प्रिय असतात, कारण केसांमुळे स्त्रीच्या सौंदर्यामध्ये भर पडत असते आणि त्यासाठी आपण अनेक गोष्टी रोज करत असतो. केस वेळेवर विंचरणे, केसांसाठी योग्य तो शॅम्पू निवडणे, पण तरीही आपले केस काही कारणांमुळे निस्तेज दिसायला लागतात, तसेच ते झाडूसारखे दिसायला लागतात, केस गळती सुरू होते. तर अशा वेळेस आपण काय करायचं ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता सुरुवातीला आपल्याला इथे घ्यायचा आहे एक छोटा कांदा. तुम्ही म्हणाल की थंबनेलमध्ये तर चहा पावडर दिलाय आणि कांद्याचा उपयोग करत आहे, तर चहाचा उपयोग कसा करायचा ते मी व्हिडिओच्या एंडला सांगणारच आहे. आता हा कांदा मस्त स्वच्छ धुवून किसून आपल्याला घ्यायचा आहे. तुम्ही मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलात तरीही चालेल. कांद्यामध्ये अशी पोषक द्रव्ये असतात जे आपल्या केसांच्या मुळांना घट्ट धरून ठेवतात, त्यामुळे आपली केस गळती कमी होते आणि आपले केस दाट व्हायला सुरुवात होते. आता पूर्वीच्या काळी ज्या स्त्रिया होत्या त्यांना तर आपल्यासारखे महागडे शॅम्पू किंवा हेअर सिरम असं काहीच अवेलेबल नव्हतं. त्यावेळी पूर्वीच्या ज्या स्त्रिया होत्या त्या घरातल्या वस्तूंमधूनच त्यांच्या केसांची काळजी घ्यायच्या. तरीही त्यांचे केस दीर्घकाळ लांब तर असायचेच, पण दीर्घकाळ काळे भोरही असायचे. कांद्याच्या रसामध्ये अशी ताकद असते जी तुमच्या केसांना खोलवर जाऊन पोषण देते आणि तुमचे निस्तेज कोरडे पडलेले केस जे आहे ते सिल्की शायनी व्हायला मदत होते. आता तुम्ही पाहू शकता की एवढ्या प्रमाणामध्ये मी कांदा किसून घेतला आहे. तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार कांद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता ह्या कांद्याचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. त्याआधी आपल्याला हात स्वच्छ धुवायचे आहे, कारण मी हाताच्या मदतीनेच कांद्याचा रस काढणार आहे. तुम्ही हायजीनचा इश्यू असेल तर गाळणीचा वापर करू शकता. जी गाळणी आपण चहासाठी वापरतो त्याचा वापर इथे केला तरीही चालेल. आता या पद्धतीने जर कांद्याचा रस काढला तर तो जास्त प्रमाणात साधारणतः एक छोट्या कांद्याचा रस मी इथे काढून घेतला आहे आणि 5 ते 6 चमचे रस आपल्याला इथे सहज मिळतो. आता या कांद्याच्या रसामध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट ॲड करायची आहे, ती म्हणजे आवळा पावडर. 1 चमचा आवळा पावडर आपल्याला इथे घ्यायची आहे. ही आवळा पावडर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता किंवा एखाद्या लोकल सुपर मार्केटमध्ये सहज मिळते. आता आवळा पावडर मध्ये काय असतं, भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी असतं, म्हणजे आपल्या केसांच्या मुळांना जर विटॅमिन सीची कमतरता असेल तर ती भरून निघेल आणि तुमचे केस जर पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल तर ते पांढरं होणं जे आहे ते थांबेल. आता या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही नुसतं या 2 गोष्टी जरी केसांना लावल्या तरीही चालेल, पण आपण यामध्ये तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट ॲड करणार आहोत, ती म्हणजे चहा पावडरचं पाणी. तुम्हाला विश्वास बसणार नाही, चहाच्या पाण्यामध्ये एवढी शक्ती असते जी केसांच्या असंख्य समस्या दूर करू शकते. उदाहरणार्थ केस गळणे, कोंडा असणे किंवा केसांचं अवेळी पांढरे होणे, केस झाडूसारखे होणे, या सगळ्या समस्या चहा पावडरच्या नियमित वापरामुळे निघून जाऊ शकतात. आता हे मिश्रण पातळ झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला हे लावताना कसं लावायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते. आता हा उपाय कोणी करायचा आणि कधी करायचा? हा उपाय ज्यांचे केस झाडूसारखे झालेले आहे किंवा पांढरे व्हायला सुरुवात झाली आहे किंवा खूप केस गळत आहे त्यांनी हा उपाय करायचा आहे आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही हा उपाय करायचा आहे. केस धुण्याच्या आधी 1 तास तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ज्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे आहे मस्त केस विंचरून घ्यायचे, मधोमध भांग पाडायचा आहे आणि मग एक कॉटन पॅड घ्यायचा आहे, म्हणजे साधा कापसाचा तुकडा. तो तुम्हाला याच्यामध्ये या पद्धतीने डिप करायचा आहे आणि तो आपल्या स्कॅल्पला म्हणजे टाळूला प्रत्येक ठिकाणी लावायचा आहे. पूर्ण आपला टाळूचा भाग कव्हर होईल या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण आपल्या स्कॅल्पला चोळून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही तुमच्या टाळूला हे मिश्रण लावू शकता. केसांच्या मुळापर्यंत हे गेलं पाहिजे याची काळजी घ्या आणि लावल्यानंतर तुम्हाला हे मिश्रण अर्धा तास केसांना तसंच ठेवायचं आहे. नंतर अर्धा तासाने तुम्हाला साध्या पाण्याने हेअर वॉश करायचं आहे. आता साध्या पाण्याने हेअर वॉश केल्यानंतर पुन्हा तुम्हाला शॅम्पूने सुद्धा हेअर वॉश करायचं आहे. असं रुटीन तुम्ही आठवड्यातून 3 वेळा करा. तुमची केस गळती 100% थांबणार आणि तुमचं जर टक्कल पडायला लागलं असेल तर त्या ठिकाणी नवीन केस यायला तुम्हाला झालेला फायदा तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात तेही सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.